मी राजेंद्र महाडोळे, भारतीय जनता पार्टीचा महासचिव ओबीसी मोर्चा। या ठिकाणी आमचे लाडके ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, ओबीसीच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशातल्या ओबीसीचं अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सातत्यानं लढा देणारे सेनापती, या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वात आपण सर्व सहकारी कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित आहात। सर्वांना माझा सप्रेम जय ज्योती, जय भीम, जय सेवा, जय मल्हार। या ठिकाणी सातत्याने जे बोललं जात आहे की साहेबांचा सन्मान झाला पाहिजे, साहेबांना मंत्रिपद मिळालं पाहिजे, मी या मताशी अजिबात सहमत नाही। कारण ही सन्मानाची लढाई नाही, ही लढाई तुमच्या आमच्या अधिकाराची लढाई आहे। मंत्रिपद आम्हाला महत्वाचं नाही, असे मंत्रिपद 1000 निर्माण करण्याची ताकद ज्या भुजबळ साहेबांमध्ये आहे, त्यांचा अधिकाराचा विषय नाही, हा ओबीसीच्या अधिकाराच्या सन्मानाचा विषय लक्षात घेतला पाहिजे। त्यांना सभागृहामध्ये जाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं कटकारस्थान या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही, ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। ओबीसीचं आरक्षण जर संपवायचं असेल तर फक्त भुजबळांना संपवा, ओबीसी ऑटोमॅटिक संपल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहित आहे। आणि म्हणून ही लढाई आमच्या अधिकाराची लढाई आहे, हे साहेबांच्या अधिकाराची लढाई मुळीच नाही असं मला वाटतं। आणि म्हणून या ठिकाणी जर तुमची आमची लढाई आम्हाला लढायची असेल तर तुम्ही आम्ही पेटून उठलं पाहिजे। आणि पेटून उठण्यासाठी याच निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कारण मांगने से भीख मिलती है, छीनने से अधिकार मिलता है, छीनने से अधिकार मिलता है। आणि साहेबांनी कोणती मिस्टेक केली नाही। डॉक्टर मेक अ मिस्टेक टू किल वन पर्सन, डॉक्टरने मिस्टेक केली तर माणूस मरतो। इंजिनियर मेक अ मिस्टेक टू किल मेनी पीपल, इंजिनियरने मिस्टेक केली पडतील, बट पॉलिटिकल लीडर मेक अ मिस्टेक टू किल होल जनरेशन। पॉलिटिकल लीडरने जर मिस्टेक केली तर पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होतात, लक्षात घ्या। आणि ते मिस्टेक माननीय भुजबळ साहेब करू इच्छित नाही। आता मिस्टेक होणार नाही, त्यांनी आयुष्यात कधी मिस्टेक केली नाही, परंतु आमच्याशी जर तुम्ही मिस्टेक करत असाल, आमच्या ओबीसीच्या जीवाशी तुम्ही जर खेळत असाल, आमच्या आरक्षणाची, आमच्या अधिकाराशी तुम्ही जर खेळत असाल तर ती जागा मात्र आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून साहेबांना माझं आव्हान आहे ओबीसीचा महासचिव या नात्याने की साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा। तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा। हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसीचा आवाज आहे। राष्ट्रीय नेता म्हणून तुम्ही ओबीसीचे संपूर्ण देशामध्ये, आपल्याला नुसतं महाराष्ट्र बघायचं नाहीये साहेब, आपल्याला देश बघायचा आहे। आणि तुम्ही राष्ट्रीय नेते आहात, तुम्ही राष्ट्रीय नेते आहात। मुश्किलों से हार जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को नहीं मिलता कुछ जिंदगी में, और लड़ने वालों के कदमों में जहां होता है, लक्षात घ्या। तुम्ही लढने वाले आहात, तुम्ही सेनापती आहात, तुमच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चालणार आहोत। आणि म्हणून आम्ही आवाहन करतोय की हे अधिकाराची लढाई सातत्याने लढली गेली पाहिजे। कारण तुम्ही आमची ओबीसीची प्रतिमा आहात, तुम्ही आमच्या अधिकाराच्या हक्काची लढाई लढणारा सेनापती आहात। आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश या निर्णयाकडे बघतोय। हा निर्णय चांगला झाला पाहिजे। राष्ट्रवादी
आता त्याच्या नका लागू तुम्ही नादी, कारण आमची होईल सगळी बर्बादी. एवढंच तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय सेवा, जय मल्हार.